काय माहिती रे तुम्हाला प्रभू श्रीरामांबद्दल? अरे प्रभू श्रीरामांबद्दल सगळंच माहिती आहे रे मला. म्हणजे सीतामाईचं ते स्वयंवर, 14 वर्ष केलेला तो वनवास, भरत आणि लक्ष्मणासारखे 2 भाऊ, सीतामाईचं अपहरण, जटायू आणि हनुमानासारखे निस्सिम भक्त, आणि प्रभू श्रीरामांनी भारतापासून ते लंकेपर्यंत दगडाचा बांधलेला तो पूल, आणि विभीषणाची मैत्री, आणि रावणाचा वध, ते तर खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांचं अयोध्येत झालेलं आगमन आणि तो राज्याभिषेक सोहळा, आणि सरते शेवटी लव आणि कुश सारखी 2 पराक्रमी मुलं. कळले तुम्हाला श्रीराम? हा, म्हणजे सगळंच तर आलं यात. अरे जगाला ना श्रीरामांबद्दल इतकंच माहिती आहे. प्रत्येकाला ना रामराज्य हवंय, कारण की त्यावेळेस रामराज्यामध्ये प्रजा खूप सुखी होती. पण त्या प्रजेचा राजा किती दुःखी होत आहे कोणालाच माहित नाही. प्रभू श्रीरामाने ना सीतेला लंकेतनं रावणापासून सोडवून आणली हे सर्वांना माहिती आहे. पण त्याच सीतेला त्यांना जेव्हा स्वीकारायची वेळ आली ना, तेव्हा तिच्याकडनं परीक्षा घ्यावी लागली. प्रभू श्रीराम एक राजे होते, राजे. तरी सुद्धा इतका मोठा राजवाडा असून जमिनीवर झोपायचे रे. कारण माहितीये? कारण त्यांची जी सीता होती ना, ती वनवासात होती. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की प्रभू श्रीराम कधी सुखी नव्हतेच? आज राज्याभिषेक होणारा दुसऱ्या दिवशी वनवासात चाललाय. किती दुःख रे. वनवासात जाताना जन्मदाता पिता गेला, पण त्यांच्या देहाला अग्नी द्यायला सुद्धा त्यांना परत यायला नाही मिळालं. आणि तुम्ही बोलता रामाचं जीवन सुखी. तुम्हाला फक्त राम कळला कथेतनं, कादंबऱ्यामधनं. तुम्ही राम कधी ना अनुभवला नाही. प्रभू श्रीरामांनी शिकवलंय, जेव्हा तुमचं सर्वस्व पणाला लागतं ना, आणि तुम्ही पूर्णपणे एकटे पडता, तरी सुद्धा तुमचं चारित्र्य आणि मर्यादा सोडायची नाही.